पण आपल्याला मामाच्या गावाला. जाऊ दे वाजून वाजून आम्हाला खाली बोलवलं. हा ना, छान आहे ना वरती. हो मस्त आहे. तुम्ही सगळीकडे झाडे आहे, मस्त वाटत आहे. लगे पाऊस पडला लय भारी वाटत असेल. माझ्या कंजूस नवऱ्याने मला पावभाजीच्या गाडीवर आणलं. टेस्टी पावभाजी, बरं दिसायला पण छान. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवा. मी सोनाली खूप स्वागत करते अगदी मनापासून माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, आता वाजले आहेत 6 आणि म्हटलं चला आता थोडंसं मला बाहेर जायचं होतं. आणि कुठे जाणार आहे थोडंसं म्हटलं चला, आज खूपच बोर झालं घरामध्ये. 8 दिवसापासून बाहेर गेलीच नव्हती, तर म्हटलं चला आज थोडंसं फिरून येऊ. चला हो, चला लवकर पटकन, खूपच उशीर झाला आहे आता जायला. मी आता चला जाऊया आपण आता गावाला. कुठे जायचंय पण आपल्याला? मामाच्या गावाला. मामाचे गाव कुठे तुमचं माहिती तुम्हाला? मामाच्या गावालाच जायचं मला. मामाचं गाव आमचं इथून फक्त किती मिनिटं लागतात? ती 5 मिनिटं. नाही, जवळच मामाकडे जायचं मला. लांबच्या मामा, लांबचे मामा लय लांब राहतात मग तुमचे. लय लांब चला जायचं. आज या, मला आज फिरवायला नेणार आहे. आज थोडासा वेळ काढून आमच्यासाठी घरी आले. हे बघा आता कसं आहे, कुठं न्यायचं हे मी ठरवलेलं आहे, पण मी सांगणार नाही आहेत ना. याला गुपचूप घेऊन जातो, सरप्राईज माहिती नाही. आता तिथे गेल्यावर तुम्हाला सांगू. त्याच्यासाठी आम्ही थोडस काहीतरी खायला घेतलंय. काय घेतलं खायला आपण? शेंगदाणे आणि फुटाणे शेंगदाणे, घेतलेले. खारी शेंगदाणे जे आहेत ना, खारी शेंगदाणे पण घेतले, आता- फुटाणे घेतले आणि ते तिथं जाऊन बसून खायचे. पण आता ते ठिकाण जे आहे ते सरप्राईज ठेवलं. आता तिथे गेल्यावरती आता तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसनच. आणि जेवण पण खाऊ घालणार आहे तुम्ही आज? जेवणाचं आणखी ठरवलं. मग आता घरी यायला खूप उशीर होणार आहे. आज बघू चला आम्ही काय जेवणाचं करणार आहे, काय ठरवलं तुझ्यासोबत नाही. शेअर करणार आहे. तर परी तू येते ना? चला आता परी पण मी पण जाणार आहे आज. परी पण इथे तयार झालेली आहे. कुठे जाणार तुला माहिती का काही सरप्राईज? मलाच नाही माहिती, पप्पाला माहितीये. हिला पण माहिती नाही. मला पण नाही माहिती काही. चला जाऊ द्या. नेत आहे ना? चला. चला आता आपण निघू. जाऊया. इकडे रस्ता मोठा. कुठपर्यंत आलो का आपण? कुठे आहे पप्पा आपण? आपण युनिव्हर्सिटी मध्ये. युनिव्हर्सिटी मध्ये आलो आहे आम्ही गाईज. युनिव्हर्सिटी मध्ये आलो. चला आता इथे विराज पण भेटला, परी पण. हे गाईज तुम्ही इथे बघू शकता, इथे किती छान पैकी मस्त पैकी जिम बनवलेली आहे. जर कुणाला जिम मारायची असेल, कुणाला बॉडी बनवायची असेल, तुम्ही इथे येऊ शकता आणि मस्त पैकी बॉडी बनवू शकता. इथे काही आपल्याला खर्चही लागत नाही, सगळं फ्री मध्ये आहे लेणीवरती. आणि इथे याच्या बाजूलाच तुम्ही जर बघितलं तर किती छान स्टेज पण आहे. इथे जेव्हा पण कार्यक्रम होतो इथं मस्त पैकी भंतीची वगैरे धम्मदेसना देतात. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्या जी बुद्ध लेणी आहे तिथं किती छान मूर्ती अशा मस्त स्थापन केलेल्या आहेत. आणि इथं जे वातावरण आहे इथं तो खूपच निसर्गरम्य वातावरण आहे. इथं जर बसलं इतकं शांत वाटतं मनाला. सगळीकडे झाडं झुडपलेच भारी वाटतं बाई. लेणीवर निसर्गरम्य वातावरण. त्याला थांबू दे ना, तो आलाय थकून आता. ये तू. पायऱ्या बघ किती छान आहे त्या. थकत नाही परी या पायऱ्यावरून. असे आपण वरती जाऊ शकतो. वरती जाऊन आले तुम्ही? हो वरती जाऊन आलो. तुम्ही नाही आला? नाही अजून, आम्ही आत्ताच आलो. आता बंद केलंय. हो का? हो, ते तिकीट वाले निघून गेले. जाऊ दे. वाजून वाजून आम्हाला खाली बोलवलं. हा ना, छान आहे ना वरती. हो मस्त आहे. तुम्ही पाय वरचं? मग खूप छान. मला पण जायचंय, पण आता जाऊ दे, आता उद्या नंतर ना कधीतरी यावं लागेल एक दिवस. वरती ते बाय. तुम्ही कुठून? आम्ही संभाजीनगरचे. तुम्ही कुठले? ठाणे, मुंबई. बापरे, एवढं दुरून आले? दुसऱ्यांदा आले मी. अरे वा, छान आहे, बघायसारखं आहे ना आपल्या लेणीवर. इकडचीच आहे मी, परतूर. हो का? हळू जा, हळूहळू. हो ना, ते साडीमुळं कसं चालायला त्रास होते. आम्ही किती वरती आलो आहे. वरती बघा कसं दिसतंय. परी मी जाते वरती.
चल ना तिकडे जाऊ ना थोडस. खूप एक्सायटेड आहे मी आता वरती जायला. मला जेवढं शक्य मी तेवढं चढणार आहे वरती. खूपच सुंदर बघायसारखा सीन आहे. या ज्या लेडीज आहे त्या जाऊन आल्या. आता मी तर नाही गेलेली पण म्हटलं चला जितकं शक्य तिथपर्यंत जाते. मस्त वाटायला एकदम भारी. पण वरती चल ये. हा लय छान बघा गाईज. चला आपण जेवढं शक्य तेवढं चढू आज. हो चढू आज आपण. विराज हे वरती खूप छान वाटतंय बघा सीन वरतून. ओके आलो आम्ही वरती. मम्मी थकली बघा. हे बघा एवढ्या किती सगळ्या छान. पायऱ्या एवढ्या सगळ्या पायऱ्या चढली मी. मला दम लागला आहे. अजून खूप वरती जायचं आहे आपल्याला. पण आता आहे ना खूप संध्याकाळ झालेली आहे. म्हटलं चला आपण थोडं लवकर यायला पाहिजे होते. आपल्याला वरची लेणी बघायला भेटली आणि असती. गाईज बघा खालून कोण येते. दिसतंय का तुम्हाला बघा तिथं. हे कोण आलंय? पप्पा आले तिथं. पप्पा आणि दादा दादा या बसून थोडस घेतलं. वरती. पप्पा या वरती. गाईज बघा पप्पा आले आहे. या हो पटकन. तुम्हाला चालणं होईन का? पळा पळा पळा. हळू या तुमचे पाय दुखतात रात्री. अहो, पप्पांचे पाय दुखतात रात्री. तुला दाबावं लागेल परी. पप्पा वरती या. तेव्हा पप्पा पप्पा तर डान्स करत येऊ राहिले. त्यांना या तर मम्मीच घेऊ. चालत येत आहे. मौसम पाय बघा किती दुखते. भारी गाईज. वरती बघाय सगळं खूप छान आहे ग. या ना तुम्ही. हो अजून इथं किती वरती येऊ ये. हा मला जायचंय यार एकदा वरती. नंतर जाऊ. गाईज थकले आहे माझा पप्पा. नेक्स्ट ब्लॉग इथंच राहील. मी वरती चढणार आहे पूर्ण. गाईज बघा पप्पा थकले आहे. आता बघा आलं जोर. थकले म्हणलं जोर आला. हे बघा आता बसले आहे दोघ जण इथं. हे असं एकदम सुंदर वातावरण आहे इथं. तर बघा आम्ही आता वरती चढलो आहे गाईज. आणि इथं जे आहे वरती खूपच छान लेणी पण आहे वरती. पण आता ती खूप वेळ झाला त्याच्यामुळे वरती जाता येणार नाही. आता आम्ही बंद झाली. आणि अंधार पण पडला असता खाली येऊपर्यंत. त्याच्यामुळे आता बंद झाली. बसलो आता मधातच आम्ही रस्त्यात. आता इकडला जो नजारा आहे तो बघा तुम्ही किती छान आहे. इथून किती छान दिसत आहे. खूपच मस्त वाटत आहे. इथून तर बघ किती छान आहे. किती सुंदर झाले बघ ना. किती हिरवं एकदम मस्त. निसर्गाचं सौंदर्यच आलं की इथं यार. सकाळी सकाळी यायला पाहिजे. हो खरंच लय भारी वाटत. निसर्गाचं सौंदर्यच आलं की. काय सुंदर दिसू लागलं राव. एक नंबर. बघ ना हे झाडं वगैरे. खूपच भारी. फुलं वगैरे दिसतात झाडाला. इथं उन्हाळ्यात ऊन तर बिलकुल वाटतच नसन. हा मागं डोंगर आहे का. डोंगर होते ना. सगळीकडे झाडे आहे. मस्त वाटत आहे. लगे पाऊस पडला लय भारी वाटत असेल हे. एक नंबर. चला आता आम्ही जात आहे खाली. हळू चाला बरं का तुम्ही. तुझं काय मला काय सांगू राहील. विराज पण तिथं बसलेला आहे. आता आम्ही पण जात आहे. चला हळूहळू चालायचं फक्त आता. कारण ह्या पायऱ्या जरा खूपच वेगळ्या आहे. आलोय आम्ही जवळ. वाव खूप सुंदर पाऊस चालू आहे. मस्त हलकासा आणि किती छान गार हवा येते आहे. तुम्ही ते बघू शकता. खूपच सुंदर वाटत आहे. मस्त हवा वाटत आहे. चला यांना खूप घाई झाली सर्वांना जायला घरी. एवढे थकले की बास फुटाने खात बसले. तर इथे बघा परी किती छान जोगा खेळत आहे. परी मी पण खेळणार आहे. आधी नव्हता का परी इथे जोगा. दगडामुळे वरती मला घेतात. काका हा कसं जात नाही लांबा. कर ना. पाय नाही दगड ठेवली. इथे पावभाजी आता. इथे आता आम्ही पावभाजी खात आहे. मस्त आहे पण टेस्टी आहे. छोटीशी गाडी पण खूपच टेस्टी आहे. तू काय खाल्लं. सँडविच खाणार आहे. तर हे गाईज आम्ही चालू आहे आता पावभाजी खायला. माझ्या कंजूस नवऱ्याने मला पावभाजीच्या गाडीवर आणलं. जेवणाच्या हॉटेलमध्ये नाही नेलं. तुम्हाला दाखवते मी काय पुरण ते बघा. पौराले माझ्याकडे कशी पौराली पाहिजे माझ्याकडे. त्यांचं नाव सांगते मी तुम्हाला. तर टेस्टी पावभाजी बरं दिसायला पण छान. नाही खा खा खा. गाईज आम्ही आता घरी आलो आहे. फायनली आता आम्ही पोहोचलो आहेत. आता खूप एन्जॉय केलं. खूप फिरलो आणि मस्तपैकी पावभाजी पण एक नंबर खाल्ली. सँडविच खाल्लं. चॉकलेट सँडविच आणि पावभाजी.